2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला। पक्षाकडे सध्या संख्याबळही नाहीये आणि सत्ताही नाहीये, पण तरीही काँग्रेसने विरोधकांचा घाम काढलाय। म्हणजे बघा ना, विधानसभेत फक्त 37 आमदार असलेला पक्ष, ज्याला राज्यसभेत उमेदवार नाहीत, ज्याने बारामती पोटनिवडणुकीत माघार घेतली, एवढंच नाही तर विधान परिषदेतही ठाकरेंचं म्हणणं मान्य करून त्यांनी उमेदवार दिला नाही। एकंदरीतच संख्याबळ नसूनही काँग्रेसने विरोधकांचा पार घाम काढलाय असं चित्र आहे। आता हे सगळं कसं घडतंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, सध्या काँग्रेसमध्ये संघटन सृजन हा पक्ष मजबूत करण्याचा कार्यक्रम चालवला जातोय। त्यासाठी वेगवेगळ्या राज्यातील नेते दिल्लीत बैठकीसाठी येत आहेत। 3-4 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील नेते बैठकींसाठी आलेले होते। राज्यात 72 जिल्हाध्यक्ष, सुमारे 700 तालुकाध्यक्ष, तर बूथ स्तरावरील नेमणुका, ओबीसी वगैरे समितीच्या नियुक्त्या, त्या तालुक्यांमध्ये समाज माध्यम समितीच्या नियुक्त्या, अशा भरगच्च 7-8 हजार नियुक्त्या होणार आहेत। त्यामध्ये सर्वात अवघड नियुक्त्या जिल्हाध्यक्षांच्या असतील। राज्यात प्रत्येक जिल्ह्यात बड्या नेत्यांची संस्थानं आहेत आणि या संस्थानांच्या परवानगीशिवाय त्यांच्या नियुक्त्या करणं मुश्किल आहे। बड्या नेत्यांना बाजूला करून या नियुक्त्या होऊच शकत नाहीत, ही सध्याची वास्तुस्थिती आहे। काँग्रेसच्या सृजन कार्यक्रमाचं मूळ खरं तर जिल्हाध्यक्षांमध्ये दडलेलं आहे। परिणामी जर कधी काँग्रेसला संघटना मजबूत करायची असेल तर प्रदेश समितीची लुडबुड कमी करून थेट जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला पाहिजे असं ठरलंय। आणि या निर्णयाला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी हिरवा कंदील दिला। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस निवडणुकांमध्ये का हरते यामागे चुकीच्या उमेदवारांची निवड किंवा वशिलेबाजी असल्यानं प्रदेश समितीच्या नेत्यांवर अवलंबून न राहता जिल्हाध्यक्षांकडून याद्या मागवायच्या, त्यांच्याशी संघटनेसंदर्भात थेट संवाद ठेवायचा आणि त्यांच्याकडून फीडबॅक घ्यायचा असा निर्णय झालाय। त्यानुसार जिल्हाध्यक्ष नियुक्त्या केल्या जात आहेत आणि हे जिल्हाध्यक्ष राहुल गांधी आणि इतर केंद्रीय स्तरावरील नेत्यांच्या संपर्कात असतील। हे पाहिलं तर जिल्हाध्यक्ष आपल्या मर्जीतील असावा यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे संस्थानिक प्रयत्न करणारच। आणि या नियुक्त्या म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासाठी तारेवरील कसरत असणार आहे। तुम्हाला सांगते, हर्षवर्धन सपकाळ यांनी कारभार हाती घेऊन 18 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यातील काही जातील आणि काही कायम राहतील। आणि या नियुक्त्याही संस्थानिकांना पसंत होत्याच असं नव्हे। सपकाळांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना रुचलेली नाहीये असं म्हणतात, पण सपकाळांना दिल्लीकरांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचं पद सुरक्षित आहे। आतापर्यंत तरी सपकाळांचं धोरण मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानग्यांना प्रेम असं राहिलेलं आहे। त्यामुळे ते संस्थानिकांना दुखवत नाहीत। जिल्ह्यात फिरून तिथल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधणं ते अधिक पसंत करतात असं दिसतंय। तसं असेल तर जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांपेक्षा तालुकाध्यक्ष, बूथ स्तरावरील नियुक्त्या वेगानं आणि विनाविरोध होऊ शकतात आणि या नियुक्त्यांकडे संस्थानिकांना रस असेल असं वाटत नाही। त्यामुळे त्या सपकाळांना हव्या तशा होतील। विशेष म्हणजे राज्यात आपली पकड घट्ट करण्यासाठी खालून वर चालत जाण्याचा सपकाळांचा प्रयत्न कोणाच्याही नजरेतही भरणार नाही। शांतपणे दिल्लीकरांना हवं तसं कामही करता येऊ शकेल। आणि अलीकडच्या 2 महिन्यांमध्ये काँग्रेसला तिसऱ्यांदा माघार घ्यावी लागली आहे हे खरंय। म्हणजे मी सांगते, ते राज्यसभेवर शरद पवारांना पाठवलं गेलं, काँग्रेसने उमेदवार तेव्हा दिला नाही। बारामतीमध्ये पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार मागे घेतला। विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचं म्हणणं मान्य केलं गेलं। आणि हे सगळं करताना सपकाळ यांनी मात्र स्वतःचं महत्व न बोलताच वाढवून घेतलं। तिन्ही वेळी इतर पक्षांच्या नेत्यांना सपकाळांच्या दारात यावं लागलं। बारामतीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन करावा लागला होता। शरद पवारांच्या वेळी ठाकरे पवारांच्या नेत्यांना हात जोडावे लागले होते आणि विधान परिषदेच्या वेळी ठाकरेंनी फोन केले होते। खरं तर प्रदेशाध्यक्षांकडून दिल्लीकरांना हेच अपेक्षित आहे,
महाविकास आघाडी असो व महायुती, त्यांना नडणारा प्रदेशाध्यक्ष असायला हवा असं दिल्लीकरांचा आग्रह असतो. सपकाळ न बोलता हायकमांडच्या अपेक्षा पूर्ण करतात. त्यामुळे एकंदरीतच काँग्रेसकडे आज संख्याबळ नसलं, सत्ता नसली, पण एक गोष्ट नक्की आहे, ती म्हणजे सगळ्यांनाच काँग्रेसच्या दारात यावं लागतंय. आणि हीच आहे काँग्रेसची सायलेंट पॉवर. सपकाळ बोलत नाहीत पण काम करतात. दरम्यान आता सध्या कोणतीही निवडणूक नाहीये, आणखीन 2-2.5 वर्षांनी धामधूम सुरू होईल, तेव्हा हर्षवर्धन सपकाळ यांचा कसब आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.